निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आजच्या दिवाळीच्या पहिला दिवस अर्थात वसुबारस या रम्य अशा वातावरणामध्ये स्वरविलाप कोथरूडकर रसिकांच्या साक्षीने आपला 50वा प्रयोग या ठिकाणी सादर होतो. रसिक श्रोते हो, खरं तर कोथरूडकर रसिक म्हटलं की थोडंसं आम्हा सर्व कलाकारांना आदरयुक्त भीती वाटते. कारण गेली अनेक प्रयोग आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सादर केलेले आहेत आणि मी आणि माझे सर्व कलाकार खूप भाग्यशाली आहोत की आजचा हा 50वा प्रयोग तुम्हा कोथरूडकरांच्या साक्षीने इथे सादर करत आहोत. आजच्या या योजगौरी प्रस्तुत स्वरमिलाप दिवाळी संध्या कार्यक्रमामध्ये मी निवेदक अतुल क्षीरसागर तुम्हा सर्व कोथरूडवासियांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत. आजच्या या दीपप्रज्वलनाने आपल्या आयुष्यामध्ये सुखद असा आनंददायी प्रकाश पडावा ही मनोमनी इच्छा व्यक्त करतो आणि योजगौरीच्या सर्व मान्यवरांना आणि स्वरमिलापच्या सर्व कलाकारांना मंचावरती मी निमंत्रित करतो की आपण नटराजाचं पूजन आणि दीपप्रज्वलन करावं. योजगौरी ही खरं तर प्रोडक्शन कंपनी मुंबईची, पण पुणे हे सांस्कृतिक केंद्र असल्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक बालनाट्यांचं गेली काही वर्षापासनं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक बालनाट्यांचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्या सादरीकरणामधून या त्यांचं पदार्पण या स्वरमिलापच्या माध्यमातून हिंदी आणि मराठी गाण्यांमध्येही झालेलं आहे. आजचा हा स्वरमिलापचा 50वा प्रयोग सादर करताना आम्हा सर्व कलाकारांना विशेष असा आनंद होतोय. तो आनंद याकरता आहे की पुण्यातल्या कोथरूड अशा या उच्चभ्र असणाऱ्या परिसरामध्ये आमचे कलाकार आमची कला सादर करणार आहेत. ही कोथरूडची सायंकाळ म्हणजेच काहीतरी खास आहे. येथे येणारा प्रत्येक श्रोता संगीत ऐकायला नाही तर तो संगीत जगायला येतो. प्रिय कोथरूडकर रसिको, आज या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सभागृहामध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीने फुलणाऱ्या सुरांचं विश्व आणि त्या प्रत्येक सुरामध्ये दडलेली आहे आपली उर्मी, आपली ओढ आणि आपला अभिमान. आज स्वरमिलाप परिवार अत्यंत आनंदाने आपल्या समोर घेऊन आला आहे. ही सुरेल दिवाळी संगीत संध्या, जिथे प्रत्येक गीत तुम्हाला आठवणीच्या सुंदर प्रवासावरती घेऊन जाईल. लता दीदींचं कोमल गोडी, किशोरदांचा खट्याळ अंदाज, रफी साहेबांचा आत्मीय स्वर आणि आशाताईंची झपाटलेली जाळाळी, सगळं काही एकत्र अनुभवायला या ठिकाणी मिळणार आहे या सुंदर सायंकाळी. कोथरूडकर रसिक हो, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे स्वरमिलाप हा केवळ कार्यक्रम नाही तर तो आहे एक भावना जी गेली अनेक वर्ष आपल्या प्रेमळ श्रोत्यांच्या मनामध्ये नांदत आहे. आमच्या प्रत्येक कलाकाराचा प्रयत्न फक्त एकच, आपल्या कोथरूडकर रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं
कोथरूडची रसिकता आणि स्वर मिलापचे सूर दोघे मिळून आज निर्माण करणार आहेत एक अविस्मरणीय संध्या. तर चला सज्ज व्हा या संगीताच्या प्रवासासाठी, कारण आता सुरू होतोय स्वर मिलाप, सुरांच्या दिवाळीची उजळ संध्या. पहिलं गीत अर्थात देवीचं सॉन्ग घेऊन येत आहेत गौतम आणि पार्थ. प्ले. प्रथमं शैलपुत्रीं च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कृष्णाण्डेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता. दिकांचे संकट जाये गहरणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी माराऊ दे. आई जगदंबे तू तपस्विनी, आई जगदंबे तू ओजस्विनी, आई जगदंबे तेजस्विनी, आई जगदंबे. जगदंबे आई जगदंबे आशेचा अंकुर दे. आई जगदंबे आई जगदंबे तुझी छाया ही अंतरणी. आई जगदंबे तू महेश्वरी, आई जगदंबे तू परमेश्वरी, आई जगदंबे दुर्गेश्वरी, आई जगदंबे. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तुझी पशी वाट तू अंबे. डाग ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढे साठले डोळ्यात मन भेटीला तुर हे. तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी माराऊ दे. आई जगदंबे तू तपस्विनी, आई जगदंबे तू ओजस्विनी, आई जगदंबे तेजस्विनी, आई जगदंबे. जगदंबे आई जगदंबे मायेची मखमल दे. आई जगदंबे आई जगदंबे दयेची दरवळ दे. आई जगदंबे तू महेश्वरी, आई जगदंबे तू परमेश्वरी, आई जगदंबे दुर्गेश्वरी, आई जगदंबे. नुकतंच नवरात्र संपलेलं आहे आणि आपण दिवाळी साजरी करतोय. नवरात्रीचं सुंदर असं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. कारण श्री गणेश असेल किंवा आई जगदंबा असेल यांना विनवणी करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. खरं तर दिवाळी आली म्हणजे फक्त फराळ फटाके आणि दिवे नाहीत, तर सुरांचा जगमगाट, आठवणींची आताशबाजी आणि मनमुराद माझा. आणि आजची ही संध्या म्हणजे कधी मराठी सुरांच्या ओव्या तर कधी हिंदी गाण्यांचा जल्लोष. असंच एक गीत आपल्या समोर सादर होतंय, जाने जा आई ए मेहरबा.
मित्रांनो, प्रेमात पडलेला माणूस म्हणजे गुगल मॅप शिवायचा प्रवासीच म्हणायला हवा. कुठेही गेला तरी एकच प्रश्न, ती कुठं आहे रे. या गाण्यात आपल्याला नायक पण असाच हरवलेला, रात्रीचा वेळ असो, सकाळचा चहा असो किंवा मधल्या वर्गात अटेंडन्स चालू असो, तो फक्त एकच काम करतो, ढूंढता फिर रहा तुझको रात दिन. पण खरी गंमत अशी आहे, जी सापडत नाही ती जाने जान तर शेजारील वर्गात बसून हेच गाणं ऐकत आहे. आर डी बर्मन यांच्या भन्नाट संगीतावर आणि किशोर कुमारांच्या आवाजातलं हे गाणं म्हणजे प्रेमात हरवलेल्या प्रत्येक मुलाचं ऑफिशियल अँथमच म्हणायला हरकत नाही. चला तर मग या शोधयात्रेचा पुढचा टप्पा ऐकूया. जाने जान ढूंढता फिरा. चित्रपट जवानी दिवाणी 1972ला आलेला तो होता. गायक किशोर कुमार आणि आशा भोसले. घेऊन येत आहेत सुरेशजी आणि नेहाजी. जाने जा ढूंढता फिर रहा हूँ मैं रात दिन मैं यहाँ से वहाँ. जाने जा ढूंढता फिर रहा हूँ मैं रात दिन मैं यहाँ से वहाँ.
तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ। क्या बात आहे, बहुत ही बढिया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, तेवढे सुंदर सादरीकरण या ठिकाणी होतंय. पुढच्या गीताकडे आपण वळतोय. साधारणतः 60च्या दशकाचा तो काळ असेल आणि एक चित्रपट आठवतोय का बघा तुम्हाला. चित्रपटाचं नाव होतं मिस्टर एक्स इन बॉम्बे. किशोर कुमार यांनी स्वतःचा अभिनय आणि गायन या चित्रपटामध्ये केलेलं आहे. त्या काळामध्ये विज्ञान कल्पनावरती आधारित चित्रपट तयार केला गेला होता आणि मिस्टर एक्स इन बॉम्बे ज्यामध्ये किशोर कुमार एका अदृश्य माणसाची भूमिका साकारतात आणि गाणं होतं, स्वतः म्हणत होतात, मेरे महबूब कयामत होगी. किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं आजही ऐकताना वाटतं, मेरे महबूब कयामत होगी. आणि घेऊन येत आहेत प्रशांतशी. मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरी नजरें तो गिला करती है, तेरे दिल तो भी सनम तुझे से शिकायत होगी. मेरे महबूब तेरी गली में आता सनम, नगमा वफा का गाता सनम, तुझसे सुनाना जाता सनम. फिर आज इधर आया हूँ मगर ये कहने मैं दीवाना, खत्म बस आज ये वहशत होगी. आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरे महबूब. रसिको, कधी कधी असं होतं की डोळ्यात पाऊस बरसतो पण मनाची तहान काही भागत नाही. जसे की आत्ता झालं, मनाची तहान भागलेली नाही आहे. अशाच ओल्या भावनांचं सुंदर चित्रण पुढच्या गीतामध्ये आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सुरांनी, अंजान यांच्या शब्दाने आणि लता मंगेशकर तसेच किशोर कुमार यांच्या आवाजाने हे गीत विरहाची एक हळवी कहाणी आणि रेखाच्या नजरेतून आणि सुराच्या ओलसर अशा झंकारातून हे गाणं सांगत, कधी कधी पाऊस बाहेर नाही अंतर मनामध्ये पडतो. त्या भावनांच्या सागरात आता आपण डुबकी मारूया. गाण्याचे बोल आहेत. एक चित्रपट सुंदर होता, आपकी कसम या हिंदी चित्रपटातलं एक लोकप्रिय गाणं आहे. त्या गाण्याचं संगीत आर डी बर्मन यांनी दिलं आहे आणि आशा भोसले यांनी गायलेलं आहे. हेच गीत, त्या गीताचे बोल आहेत, मेरे नैना सावण भादू. घेऊन येते आमची हरहुन्नरी छोटीशी कलाकार निर्झरा.
दिलासा फिर भी मेरा मन प्यासा ओ खूप छान निर्जरा. खरं तर असं वाटत होतं की हा आवाज सुरूच राहावा. रसिको, किशोरदा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर विविध गाणी नेहमी कानामध्ये गुंजत असतात. असाच एक 1968चा चित्रपट होता अनोखी रात. आणि त्या चित्रपटामध्ये जे गीत होतं ते कधी कधी वेड्या भावनांना शब्दांची गरज नसते आणि आवाजातच सगळं सांगितलं जातं. आणि ते गीत होतं बाहोश वो हवस में दिवाना. हे एक असंच गाणं आहे ज्याचं रेकॉर्डिंग किशोरदानी फक्त एका टेकमध्ये केलं होतं. आणि त्या क्षणातील नशा, ती धुंदी आणि तो दिवाणापणा आज ही प्रत्येक सुरात जिवंत आहे. तेच गीत घेऊन येत आहेत हर हुन्नरी आमचे अनिलजी. बाहों सो हवास में दीवाना, ये आज वसीयत करता हूँ. बाहों सो हवास में दीवाना, ये आज वसीयत करता हूँ. ये दिल ये जान मिले तुमको, मैं तुमसे मोहब्बत करता हूँ. बाहों सो हवास में दीवाना. मेरे जीते जी यार तुम्हें मेरी सारी जागीर मिले. मेरे जीते जी यार तुम्हें मेरी सारी जागीर मिले. वो ख्वाब जो मैंने देखे हैं उन ख्वाबों की ताबीर मिले. हर एक तमन्ना के बदले मैं आज ये हसरत करता हूँ. ये दिल ये जान मिले तुमको, मैं तुमसे मोहब्बत करता हूँ. बाहों सो हवास में दीवाना. खरं तर पुढचं गीत जे होणार आहे ते तुम्हाला थिरकायला लावणार आहे. कधी कधी एखादं गाणं केवळ ऐकायचं नाही तर अनुभवायचं असतं. असंच एक सुंदरसं गाणं जिथं प्रेमाची मोहिनी, वेदना आणि आसक्ती या तिन्ही भावना एकत्र उमटतात. तमाशाच्या रंगमंचावर तेजाने झळकणारी चंद्रमुखी, तिच्या मनातला कोमल निस्वार्थ भाव या स्वरातून उमटतो. चंद्रा म्हणजे फक्त एखादा प्रियकर नाही, तो प्रतीक आहे त्या भावनेचं जिथं प्रेम अपूर्ण असतं पण मात्र पूर्ण होतं. असंच चंद्रमुखी चित्रपटातलं चंद्रा या गाण्यावरती सुरेखची लावणी सादर करतीये नृत्य स्वरूपात आमची छोटीशी परी.
काय कोथरूडकर, तुम्ही काही काळ जागेवरती थिरकला का नाही? हो की नाही? क्या बात आहे. या माझ्या ग्रुपमधल्या या छोट्या कलाकारासाठी एकदा जोरदार टाळ्या हव्यात. कारण तुमच्या टाळ्याच हे आमच्या प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मनोदय वाढवण्याचं काम करत असतं. पुढचं जे गाणं आहे ते केवळ एक गाणं नाही आहे, ते एका कलाकाराच्या आत्म्याची अर्थाची हाक आहे. रंगभूमीवर समाजाच्या कटाक्षात आणि स्वतःच्या संघर्षात झुंजणाऱ्या गुण्याची ती कहाणी आहे. मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतोय हे लक्षात आलंच असेल कदाचित. तो चित्रपट म्हणजे नटरंग, म्हणजेच विरोधाभास. अंगावर पुरुषत्वाचं बोज आणि मनामध्ये नाचणारी कलात्मकता. अजय अतुल यांच्या दैत्यमान संगीताने आणि अजय गोगावले यांच्या दमदार आवाजाने हे गीत आपल्या आत्म्याला भिडतं. आणि गीताचे बोल आता खेळ मांडला नवून येतोय संस्कार. हे तोडून या टाकळी सुनाळ कपाळी लिवल नाही. पाचवी पूजाया सार आलं सटवाई उजेडा नाही. तरी दिस अंधाऱ्याला दिस माझी आगर. कधीतरी देवा माझ्या देवाबानी बागर. दिस उजाडता कार अंधार तू केला. अंधाऱ्यात दिस कोंडला. खेळ मांडला. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधाऱ्याला दाही. ववाळून उधळतो जीव माय बापा. मन वायोरी पेटला. खेळ मांडला मांडला मांडला. खेळ मांडला मांडला मांडला. खेळ मांडला देवा. खेळ मांडला मांडला मांडला. सांडली गारीत भात घेतला वसा तुझा. तूच वाट दाखिव गा. खेळ मांडला. गावी देवा पैल पार पाठीशी तू राहुबा. यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. खूप सुंदर संस्कार. एक गाणं होतं, त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं तेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आशा भोसले यांना सांगितलं, आशाताई, या गाण्यात चांद्यांचा उजेड, थंड वारा आणि शांतता सगळं ऐकू आलं पाहिजे बरं का. तुम्ही गाताय असं नाही तर चांदणं गाताय असं वाटलं पाहिजे. हे ऐकून आशाताई म्हणाल्या, बरं म्हणजे मला गाण्याआधी स्वतःलाच चांदणं बनावं लागेल. आणि मग त्यांनी जेव्हा हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा स्टुडिओत सगळे क्षणभर शांत झाले. कारण खरोखरच त्या स्वरामधून चांदण्याची थंड झुळूक जाणवत होती.
त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर हृदयनाथजींनी एकच वाक्य म्हटलं, हे गाणं नाही, ही एक रात्र आहे शरद पौर्णिमेची. आणि म्हणूनच आजही जेव्हा आपण हे गाणं ऐकतो तेव्हा वाटतं चांदणेही स्वराचं रूप घेऊन आपल्या मनाशी बोलतोय. शारद सुंदर चंदेरी राती घेऊन येते पूजाजी. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांच्या झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवित साजना झुलव मला साजना रे मोहना रे ऐकना रे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरी मी सांगितले पाठी तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरी मी सांगितले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवित साजना झुलव मला मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती प्रीतीची ही जनरीती कशाला कोणाची भीती झाडा मागे चांद हवारती आला येना आतुर जीव हा झाला मी बोलावे स्वर गावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवित साजना झुलव मला खूप छान पूजाजी. रसिको, कधी कधी सौंदर्याचं वर्णन शब्दात करता येत नाही, पण काही क्षण असे असतात की तेच सौंदर्य गाण्यातून जिवंत होतं. पुढचं गाणं असंच एक लाजीर साजीर आणि सुरांनी नटलेलं दृश्य तुमच्यासमोर उभं करणारं आहे. आरशात स्वतःकडे पाहत असलेली ती नवयुवती, डोळ्यात थोडं काजळ, ओठावर हलकं हास्य आणि अंगावर गुलाबी साडी. पण हे संजू राठोड यांनी गायलेलं 2024 साली प्रदर्शित झालेलं एक लोकप्रिय असं मराठी गाणं आहे, जे प्राजक्ता घाग यांच्यासोबत व्हायरल झालं. हे गाणं सोशल मीडियावर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना या गाण्याची भुरळ पडली. हे गाणं न्यूयॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअरवरही झळकलं. या गाण्याने 100 मिलियन स्ट्रीम्स ओलांडले आणि ते सॉफ्टीफायरवर असं करणारं पहिलं मराठी स्वतंत्र गाणं बनलं. आणि या गाण्याने परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधला. हे गाणं घेऊन येतोय आमचा पार्थ. ऐकूया गुलाबी साडी. काजलाने आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास ते नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ झाला क्लोज आता वाईड मानवरती ओके राईट फोटो काढतो सा होणार जनी वातावरण टाईट मस्त
मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझं होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला खारियत जेवण करून जाईल सेलिब्रिटी तुम्ही तुझा पिये बनून राहील येणार सेल्फीसाठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईक आणि मी कमेंट करत पाहिजे करीन कष्ट माझ्या पैशांनी घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ होगा वन्स मोर बी होगा. वळूया पुढच्या गाण्याकडे. खरं तर मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त पसंत केलेलं आत्ताचं सादर होणारं गाणं आहे. देशभरातून प्रसिद्ध मिळालेलं गाणं म्हणजे अधीर मन झालं. आपण हे गाणं आजपर्यंत अनेकदा ऐकलं असणार हे नक्की आहे. अधीर मन झालं हे गाणे 2015मध्ये आलेल्या नीलकंठ मास्तर या मराठी चित्रपटातलं आहे. हे गाणं श्रेया घोषाल यांनी गायले आणि अजय अतुल यांनी संगीत दिले. गुरु ठाकर यांनी या गाण्याचे बोल लिहिलेत आणि गाण्यातील पूजेचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. हेच गीत अधीर मन झालं आमच्या येजोगौरीच्या कलाकारा कल्याणी साने घेऊन येत आहेत. कल्याणी साने. अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुन स्वर हे आले अधीर मन झाले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुन स्वर हे आले मधुर घन आले. मी अशा रंगाची मोतियांगाची केवड्या गंधाची बहरेना उमगले रानाला मेघाला पानाला माझ्या सरदाराला समजले आला रे काळचा झाला रे झेलला झाला रे गगन भरी झाले अधीर मन आले मधुर घन आले. खूप छान. यानंतर आपण या पुढच्या गाण्याकडे वळतोय. जीवन हे एक चुनरी आहे निर्मळ कोमल पण नाजुकी. ते आपण जन्माला येताना घेऊन येतो आणि आयुष्याच्या वाटेवर चालताना तिच्यावर लागतात अनुभवांचे चुका शिकवणींचे संघर्षांचे काही टसे काही दाग. पण हे दाग म्हणजे कलंक नव्हे, तेच तर जीवनाचे अलंकार आहेत. कारण प्रत्येक दागामध्ये एक कथा दडलेली असते, एक सत्य, एक आत्मबोध. याच भावनेला सुरांनी आणि शब्दांनी अमरत्व दिलं आहे. 1963च्या दिल ही तो है या चित्रपटातील अजरामर गाण्यात लागा चुनरी में दाग. संगीत रोशन यांनी या गाण्यात भजनासारखी गोडी आणलेली आहे. लागा चुनरी में दाग
हे प्रसिद्ध असं गाणं आहे. बघूया आमचा गोपीनाथ हा तुमच्यासमोर सादर करतोय. लागा चुनरी में दाग छिपाऊ कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. घर जाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग. हो गई मैली मोरी चुनरिया कोरे बदर सी कोरी चुनरिया. हो गई मैली मोरी चुनरिया कोरे बदर सी कोरी चुनरिया. हाँ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे. घर जाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग. भूल गई सब वचन विदा के. खो गई मैं ससुराल में आके. भूल गई सब वचन विदा के. खो गई मैं ससुराल में आके. हाँ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे. घर जाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग. कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. ओ दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल. हाँ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे. घर जाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. लागा चुनरी में दाग. दिम तनन दिल तानुम तन दरे नदिम तनन दिल तानुम तदरे नदिम तनन दिल तानुम तदरे नदरे नदरे दरे तन दरे तन सुंदर दारे दरे दनी. दिम तनन नन दर 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 दनी तनी नानी तनी. दिम तनन दिल तानुम तन दरे नदिम तनन दिल तानुम तदरे ना. क्या बात है. वंस मोर होगा होगा पक्का होगा. होईल होईल. आपण जेवढे वंस मोर येणार आहेत ते घेणार आहोत आता. 1980चं दशक होतं आणि पडद्यावर नाचत होते जम्पिंग जितेंद्र आणि मोहक श्रीदेवी यांच्या नाचता नाचता निर्माण झालेलं एक हिट होतं. त्या गाण्याच्या चित्रीकरणावेळी जितेंद्र आणि श्रीदेवी दोघेही एका दमात संपूर्ण डान्स सिक्वेन्स नाचून दाखवत होते. त्या काळात श्रीदेवी नुकत्याच हिंदी सिनेमात
स्थिर होत होत्या आणि त्यांचं हिंदी अजून अगदी प्रवाही नव्हतं, पण त्या ज्या जोशात आणि अभिव्यक्तीने गाणं सादर करत होत्या त्यामुळे शूटिंगच्या वेळी दिग्दर्शक साजिद खान यांनी मजीद म्हणलं होतं, आज नैनानीच सगळ्यांना स्वप्न दाखवलं आहे. आणि ते गीत म्हणजे नैनो में सपना, हिम्मतवाला चित्रपटातलं हे गीत आहे. घेऊन येत आहेत अनिलजी आणि उमाजी. नैनों में सपना सपना में सजना सजना मेरे आ गया क्यों सजना मेरे आ गया नैनों में सपना सपना में सजना सजना मेरे आ गया क्यों सजना मेरे आ गया कई अलझेले देखे, जवानी के रेले देखे, हसीनों के मेले देखे दिल पे हो। तू ही छा गया हो, तू ही छा गया। और नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया। तू नहीं आ मैं नहीं आप देख है दो तन एक प्राण दो दिल एक जान मंजिल एक है अंग से अंग मिले, अरमां खिल गए। पूरब पश्चिम से पश्चिम पूरब से कैसे मिल गए। प्यार के जमाने मिले, हुस्न के खजाने मिले, जीने के बहाने मिले मन में हो। तू ही छा गया हो, तू ही छा गया। अरे नैनों में सपना सपना में सजना सजना मेरे आ गया क्यों सजना मेरे आ गया रसिको, तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का हो? सुख म्हणजे नक्की काय असतं? पण खरं सांगायचं तर सुख फार मोठं काही नसतं. ते एखाद्या छोट्या गोष्टीत लपलेलं असतं. एखाद्याच्या हास्यात, मुलाच्या नजरेत, आईच्या ओवाळण्यात. या छोट्या छोट्या क्षणांना शब्द दिले आहेत मंगेश पाडगावकरांनी आणि त्यांना सुरावट दिली आहे ती खळे काकांनी. पण आज या गाण्याला आपल्या खास अंदाजात, संवादासारख्या आवाजात, हृदयातून सादर करणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका गौतम. चला तर मग काही क्षण थांबूया आणि मनापासून ऐकूया ते सुंदर गाणं जे की मूळ प्रशांतजी दामले यांनी हे केलेलं आहे. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? हे गीत एका लग्नाची गोष्ट या नाटकातून आलं आहे आणि हेच आपल्या समोर सादर होतं आहे. तुम्ही नंतर आम्हाला सांगा की सुख म्हणजे नक्की काय असतं. ती परी आसमानीची, 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 ती परी आसमानीची. डोळ तुझे सळसळती माशांच्या
ओठ तिथे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी, गालावर थरथरते साय दुधाची, अंगावर चव ठरते गोड मधाची. ही परी अस्मानीची, ही परी अस्मानीची, ही परी अस्मानीची, ही परी अस्मानीची. ती बघते तेव्हा हृदयात धडधड होते, हसते तेव्हा भोवतीचे सारे विरविरते, वळते तेव्हा पगड्यांच्या उडती शुभ्र माळा, सप्तरंगी इंद्रधनु येतसे आभाळा. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. वेड्या रे वेड्या तू तिच्या प्रेमात पडलायस की काय. वेड्या रे वेड्या तू तिच्या प्रेमात पडलायस की काय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर पाडून देतो. हवय नको ते म्हणण्याचा प्रश्नच नसतो. आपण फक्त दोनिया भरून घ्यायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. अद्यापर्यंत तरी केंद्र शासनाने एका गोष्टीवरती GST लागू केलेला नाही आहे, तो म्हणजे टाळ्या. त्या जर वाजवल्या तर आमच्या कलाकारांना खरंच थोडंसं दाद मिळेल. थँक्यू. मित्रांनो, काही गाणी अशी असतात जी फक्त ऐकायची नसतात, ती अनुभवायची असतात. ज्यात सुरांचा ठेका म्हणजे हृदयाची धडधड आणि शब्द म्हणजे शुद्ध तरुणाईचं प्रतीक.
1982मध्ये असाच एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं नमक हलाल. त्या चित्रपटातलं एक गाणं जवानी जाने मन हसीन दिलरुबा आठवतंय काही? हे गाणं म्हणजे त्या काळातील स्टाईल आयकॉन अमिताभ बच्चन यांच्या अदाकारीचा जल्लोष होता. बप्पी लहिरी यांच्या संगीताची सोन्याहूनही पिवळी अशी जळाळी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ती खोडकर झिंग जणू तरुणाईंचं सुरांचा मेळा भरवलाय असत. आणि हो, हे गाणं सुरू झालं की वातावरणात इतकी रोमॅन्टिक वीज पसरते की आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघताना थोडं सांभाळा बरं, कारण पुढची ओळच सांगते मिलजा जरा ओ दिलरुबा. जवानी जाने मन हसीन दिलरुबा घेऊन येते शिवानी. किल्यू म्हणू का परत एकदा किल्यू? जवानी जाने हसीने दिलरुबा मिली तो दिल जवा निसार हो गया. जवानी जाने हसीने दिलरुबा मिली तो दिल जवा निसार हो गया. शिकार खुद यहाँ शिकार हो गया. ये क्या सितम हुआ, ये क्या जुल्म हुआ, ये क्या गजब हुआ, ये कैसे कब हुआ. मैं जान गई मैं जाने वो. जवानी जाने हसीने दिलरुबा मिली तो दिल जवा निसार हो गया. तुम्ही पण नाचू शकता. दूर से देखो देखो दिलरुबा ऐसी ऐसी तुरत 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 आए आए. बेजुबा दिल दिल चोट ये कैसी. हरि ओ मिला नजर हरि हुआ से. नजर नजर में समा बदल गया. चलाया तीर जो मुझे पे चल गया. गजब हुआ ये क्या हुआ ये कब हुआ न जानूंगी न जाने वो. ओहो जवानी जाने हसीने दिलरुबा मिली तो दिल जवा निसार हो गया. शिकार खुद यहाँ शिकार हो गया. ये क्या सितम हुआ, ये क्या जुल्म हुआ, ये क्या गजब हुआ, ये कैसे कब हुआ. न जाने न जाने वो. खूप छान शिवानीजी. नेहाजी आपल्या सुंदरशा आवाजामध्ये एक पुढचं गीत घेऊन येत आहेत. ये है रेशमी जुल्फों का
अंधेरा न घबराई, जहाँ तक महक है मेरे रिश्तों की चली आई हो। ये है रेशम जुल्फों का अंधेरा न घबराई, जहाँ तक महक है मेरी रिश्तों की चली आई। ये है रेशम जुल्फों का अंधेरा न घबराई, जहाँ तक महक है मेरी रिश्तों की चली आई है। सुनिए तो जरा जो हकीकत है कहते हैं हम, हिलते रुकते इन रंगीनों की कसम, जल उठेंगे दिए जुगनुओं की तरह, जल उठेंगे दिए जुगनुओं की तरह, जी तबस्सुम तो फरमाइए। ये है रेशम जुल्फों का अंधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरी रिश्तों की चली आई है। खूप छान. हे गीत 1965ला रिलीज झालेला मेरे सणव या चित्रपटामधलं होतं. आशा भोसले यांनी गायलेलं आणि लोकप्रिय झालेलं हे गाणं होतं. थँक्यू. यानंतर रसिक हो, कधी कधी प्रेम व्यक्त करण्याकरता शब्दांची गरज नसते, फक्त एक हाक पुरेशी असते. अशीच ती भावनांची मधुर हाक, पुकारता चला हूँ मैं. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे अमर गीत आपल्याला प्रेमाच्या नाजूक दुनियेमध्ये घेऊन जातं. हे गाणं म्हणजे एक अविस्मरणीय रोमॅन्टिक सफर आहे. जणू प्रेमाचा आवाज जो वाऱ्यात विरघळतो. मोहम्मद रफी यांच्या मधुर आवाजातील ही मैफल मनाला मोहित करते. ओ.पी. नय्यर यांच्या मस्त लयींनी आणि मजरू सुलतानपूरच्या हळव्या शब्दांनी तयार झालेले हे गीत प्रेमातील आकर्षणाने एकटेपणाचं भावविश्व सुंदररित्या रंगवतो. आणि हेच पुकारता चला हूँ मैं घेऊन येत आहेत अभिषेक. खूप प्रसिद्ध गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल तर माझ्यासोबत का प्लीज. पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक छाँव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की. पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक छाँव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की. पुकारता चला हूँ मैं. ये दिल लगी ये शौकिया सलाम की, यही तो बात हो रही है काम की. कोई तो मुड़ के देख लेगा इस तरफ, कोई नजर तो होगी मेरे नाम की. पुकारता
चला हूँ मैं गली गली बाहर की बस एक छाँव जुल्फ़े की बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ मैं सुनी मेरी सदा तो किस यकीन से घटा उतर के आ गई जमीन पे रही यही लगन तो ऐ दिले जवान असर भी हो रहेगा एक हसीन पे पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की बस एक छाँव जुल्फ़े की बस एक निगाह प्यार की पुकारता चला हूँ मैं अभिषेकजी होगा होगा वन्स मोर होगा वेळेचंही मला बंधन पाळायचं आहे. यानंतर ओ सजना बर का बहार आई एक सुंदरसं मनाला स्पर्श करणारं गीत घेऊन येते निर्जरा. ओ सजना ओ सजना बरखा बहार आई रस की फुहार आई अखियों में प्यार लाई ओ सजना बरखा बहार आई रस की फुहार लाई अखियों में प्यार लाई ओ सजना तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा मीठी मीठी अंगनी में जले मोरा जियरा ओ सजना बरखा बहार आई रस की फुहार लाई अखियों में प्यार लाई ओ सजना हसीर में झिमे ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाब में खो गए हसीर में झिमे ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाब में खो गए सावली सलोनी घटा जब जब छाई सावली सलोनी घटा जब जब छाई अखियों में रहना गई नींदिया ना आई ओ सजना बरखा बहार आई रस की फुहार आई अखियों में प्यार लाई ओ सजना बरखा बहार आई रस की फुहार आई अखियों में प्यार लाई ओ सजना. थँक यू. खूप छान निर्जरा. आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणले की आपण
आपल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडाकडे पाहतो. खरं तर ते आम्हा सर्वांचं एक आदर्श दैवत आहे आणि तेच नृत्याच्या माध्यमातनं येजोगौरीकडनं आमची तनुश्री तुमच्यासमोर सादर करणार आहे लल्लाटी भंडार. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला
आई राजा उद उद मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आराध्य दैवत इथं पुणे जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्राचं कुलदैवत हे तुळजाभवानी आहे. हिची अर्ध हाक निश्चितपणे त्या नवदुर्गापर्यंत पोचली असेल. खूप छान. यानंतर थोडंसं आपण मराठी गाण्यांकडे वळूया. मित्रांनो, वसंत ऋतू आला की सगळीकडे फुलं फुलतात, पण काहीच्या हृदयात मात्र प्रेम फुलतं आणि काहीच्या हृदयात फक्त ॲलर्जी. पण असो, प्रेमाचं वय नसतं असं म्हणतात. म्हणजेच लहान विद्यार्थी असो किंवा साठीतली सदाभार प्रियकर, प्रेमाचं बीज कुठं अंकुरेल हे सांगता येत नाही. गदी माडगुळकर यांनी इतकं सुंदर लिहिलंय, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. चला तर हे प्रेमळ गाणं अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं घेऊन येत आहेत प्रशांतजी आणि शिवानीजी. उठा उठा सगळे. रसिको, मी पण थोडीशी तुमच्या बरोबर बनवाबनवी केली बरं का या गाण्याच्या बाबतीत. मी म्हणलं सुधीर फडके आणि उषा मंगेशकर कशी बनवाबनवी केली मी, पण हे गायक होते सुरेश वाडकर आणि अनुराधाजी पौडवाल. वंसवर होणार आहे, वेळेचं बंधन आहे, काही गाणे आणखीन बरीचशी आहेत. रसिको, महाराष्ट्र म्हणलं की लावणी आपल्या डोळ्यासमोर येते आणि ही जी लावणी आहे त्या लावणीमध्ये मी नाचते हा शब्द जो आहे, ही ओळ स्त्रीच्या आत्मविश्वासाचं प्रतीक बनली आणि तिच्या अंगातला ताल आणि आत्मभान दोन्ही दाखवणारी ही लावणी होती. लावणी म्हणजे फक्त नाच नाही, ती जिवंत संवाद असतो. ढोलकीवरचा ताल म्हणजे प्रेक्षकांशी संवादाचा श्वास आहे आणि अशा दिदीने
ढोलकीच्या तालावर पावले टाकत गाण्याचा मूड पकडला आणि तिथून त्या गाण्याचा ताल ठरला. आणि हेच गीत घेऊन येत आहेत ढोलकीच्या तालावर उमाजी. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर विराजते विडोलते इष्टाच्या दरबारात. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर विराजते विडोलते इष्टाच्या दरबारात. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर. हा मिशीवाला पावला बोकटा जसा, हा चष्मेवाला पावला बोकटा जसा, नुसता डोळ्याने खुलवी होता कसा, मला जिंकाया पावलं हलवा केसा. हा मिशीवाला पावला बोकटा जसा, हा चष्मेवाला पावला बोकटा जसा, नुसता डोळ्याने खुलवी होता कसा, मला जिंकाया पावलं हलवा केसा. मी भाळते मी खेळते पैशाच्या बाजारात. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर विराजते विडोलते इष्टाच्या दरबारात. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर. क्या बात है, बहुत ही बढ़िया. रसिको, आता येणारं जे गाणं म्हणजे भावनांचा एक जिवंत असा प्रवाह आहे. हे गीत जोगवा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटातलं आहे. त्याचं संगीत ऐकताच अंतर्मनात काहीतरी हलतं, एक ओलावा येतो. या गीतात जीव रंगाला जातो म्हणजे जातोच. हे गाणं प्रेम, श्रद्धा आणि भक्ती याच्या सीमारेषा धुसर करतं. असंच गीत जीव रंगला चित्रपट जोगवा घेऊन येत आहेत पूजा आणि संस्कार.
गहिवरला हा श्वास पहिले तिला नेशील साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला नभ धरतीला पुनवाचा चांद तू जीव दंगला उंगला रंगला सा बिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला हा श्वास तू खूप सुंदर. यानंतर तुमचा मधुभास कसा होतोय, बहरला जातोय की काय होतंय हे पुढच्या गाण्यात आपण बघणार आहोत. पार्थ हा सुंदर असं तुमच्या मनावरती राज करण्याकरता एक गीत घेऊन येतोय. ऐकूया त्याच्याच तोंडून हा बहरला हा मधुमास नवा. पार्थ. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साध तुला मन घाली तू नजरी भवतारी रे सुचवण तुझ उपाय आता तू नार सके सुख मार नजरात तुझ्या तलवार तू सांग कसा जणार जी तू सांग कसा जणार उरीचा धगधगता बनवा आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा रसिको, हा नवा असा मधुमास तुमच्या मनामध्ये बहरला की नाही? काय म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे की हा दोन्ही आवाजामध्ये सादरीकरण करणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या पार्थसाठी. 1968ला एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं किस्मत. आणि त्या चित्रपटामध्ये एक अप्रतिम असं गाणं होतं जे की ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले यांच्या जोडीचं एक झगमगणारं उदाहरण आहे. त्यामध्ये आओ हुजूर तुमको सितारों में ले चलू या ओळीनं सुरू होणारं हे गाणं म्हणजे एक सुरेल असं आमंत्रण आहे. प्रेमाच्या नजाकतेच्या आणि रोमॅन्टिकच्या जगात घेऊन जाणारं हे गीत घेऊन येत आहेत वर्धाजी. हमसे रोशन है चांद और तारे हमको दामन समझिए गैरत का उठ गए हम मगर ज़माने से नाम मिट जाएगा मोहब्बत
दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं आओ हुजूर आओ दादाजी खूप सुंदर. रसिक हो, कधी कधी एखादं सौंदर्य असं असतं की शब्दही थांबतात आणि नजरही हरवते. आता जे गीत सादर होणार आहे ना, त्या गीतामध्ये जणू चंद्र स्वतः आकाशात लाजून मागे सरतो आणि प्रेमाच्या या सुरेल क्षणात फक्त दोन हृदय एकमेकांकडे पाहत राहतात. सुंदर गीतासोबत गीताचे बोल आहेत, हुस्न से चांद भी शर्माया. घेऊन येत आहेत सुरेशजी. हुस्न से चांद भी शर्माया है, तेरी सूरत ने गजब ढाया. हुस्न से चांद भी शर्माया है, तेरी सूरत ने गजब ढाया. हाय प्यार में डूबी हुई आँखों की कसम, हाय प्यार में डूबी हुई आँखों की कसम. आदमी क्या है फरिश्तों के बहक जाए कदम, आदमी क्या है फरिश्तों के बहक जाए कदम. बिन पे ये मुझको नशा छाया है, तेरी सूरत ने गजब ढाया है. हुस्न से चांद भी शर्माया है, तेरी सूरत ने गजब ढाया है. बहुत ही बढिया सुरेशजी. मित्रांनो, काही गाणी अशी असतात की ते ऐकताच वातावरणात एक गूढपणा पसरतो, जणू काही एखादं रहस्य हळूच उलगडतं. हो, असंच एक गाणं आता आपण ऐकणार आहोत. आता नाव ऐकलं की काही जण म्हणतील, हो हो, आमच्याही आयुष्यात एक हसीना होती. फरक इतकाच की आमचं गाणं अजून रिलीज झालेलं नाही आहे, पण या गाण्यातील हसीना आणि दिवाणा याची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या जादुई आवाजाने हे गाणं एकाच वेळी थ्रिलर आणि भावनिक बनवलं. खरं सांगायचं तर हे गाणं फक्त प्रेमाची गोष्ट नाही, हे आहे त्या प्रेमाची आठवण जी सुंदर होती पण अपुरी राहिली. आणि म्हणूनच हे गाणं ऐकताना आजही मनात प्रश्न उठतो, ती हसीना खरंच होती का, की फक्त आठवण होती. चला तर मग त्या काळात परत जाऊया जिथे एक हसीना होती, एक दिवाणा होता आणि त्यांच्या प्रेमात होती संगीताची, भावनांची आणि रहस्याची जादू. एक हसीना थी. कर्ज या चित्रपटातलं हे गीत घेऊन येत आहेत गौतमजी आणि वर्धाजी. रोमियो जूलियट, लैला मजनू, शिरी और फरहाद, इनका सच्चा इश्क जमाने को अब तक है याद. याद मुझे आया है कैसे दिलबर का नाम, जिसने धोखा देकर नाम इश्क किया बदनाम.
यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान दी। एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या जमाना था। एक हसीना थी, हसीना थी, एक दीवाना था, दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या जमाना था। एक दिन वो मिले, रोज मिलने लगे, एक दिन वो मिले, रोज मिलने लगे, फिर मोहब्बत हुई, बस कयामत हुई। हो गए तुम कहाँ, सुन के ये दास्तां, लोग हैरान है क्योंकि अनजान है। इश्क की वो गली, बात जिसकी चली, उस गली में मेरा आना जाना था। एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र थी क्या समा था, क्या जमाना था। एक हसीना थी, एक दीवाना था। ऐकूया हे एव्हरग्रीन गाणं एमेरी जोहरा जुवी घेऊन येतोय नाथोकानाथ गोपीनाथ. सभी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। ऐ मेरी जोहर सभी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। ये शौकियाँ ये बाघपन जो तुझ में है कहीं नहीं, ये शौकियाँ ये बाघपन
जो तुझ में है कहीं नहीं, दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं। मैं तेरी आँख में पा गया दो जहां, मैं तेरी आँख में पा गया दो जहां। ऐ मेरी ज़ोहर ज़बी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। तू मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तू मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तो धड़कनों में आज भी शराबी रंग घोल दे। ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा, ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा। ऐ मेरी ज़ोहर ज़बी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। ऐ मेरी ज़ोहर ज़बी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। थँक यू. खूप छान. थोडंस. हा सर, या ना सर, या सर, स्वागत आहे तुमचं. या आई थांबा. खूप छान आई. 2 मिनट हम प्रेक्षक की ओर से स्वर मिलाप प्रस्तुत यह सुनहरी शाम आपने जिस तरह से हमारे सामने पेश की है, एक एक कलाकारों की जो अदा है और उनका स्वर जो था बेहिसाब, मतलब बहुत ही बेहतरीन था। और आदरणीय रमाकांत साहब, आपको ढेर सारी शुभकामनाएं देते हुए मंगल कामना करता हूं कि स्वर मिलाप प्रस्तुत में एक से बढ़कर एक जो कलाकार है, इनको तो मैं चंद शब्दों में एक ही कहूँगा, चांद को चांदनी मुबारक हो, चांद को चांदनी मुबारक हो, सूरज को रोशनी मुबारक हो, और यह स्वर मिलाप को यह सुनहरी शाम बहुत बहुत मुबारक हो, बहुत बहुत मुबारक हो। आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं देते हुए, आज वसु बारस है, कल धनत्रयोदशी है, और दिवाली की आप सभी कलाकारों को दिल की गहराई से शुभकामनाएं देता हूं, मंगल कामना करता हूं कि आप जिस तरीके से पेश कर रहे हो और प्रेक्षकों को जिस अंदाज से आप जो दे रहे हो, वो उसकी वैल्यू इतनी, मतलब वो उसकी वैल्यू करना शब्दों में नहीं है, लेकिन रहा नहीं गया। और आप सभी को पुनः अतुल सर, आप तो बहुत ही बढ़िया निवेदक हो, संचालन जिस तरीके से करते हो, 2 घंटा 3 घंटा प्रेक्षकों को संभाल के रखना, और अपनी अनोखे अंदाज में आपने जिस तरीके से इस स्वर मिलाप को प्रस्तुत किया है, हम प्रेक्षकों की ओर से आपको ढेर सारी शुभकामनाएं देते हैं, मंगल कामना करते हैं, और इसी तरह आप सेवा करते रहो और मेवा मिलते ही रहेगा. आदरणीय रमाकांत, धन्यवाद. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगू का? सांगू? 3 पिढ्या एकत्र आणलेत. रमाकांत तुंगारे, गौतम तुंगारे त्यांचे चिरंजीव आणि पार्थ तुंगारे यांचे चिरंजीव. म्हणजे संगीत हा उपजत गुण जो असतो ना, तो गुण स्वस्त बसू देत नाहीये. ही 3 पिढ्या तुमच्या समोर आलेल्या आहेत आणि मी नटखट तुमच्या समोर गेली 2-2.5 तास तुम्हाला बोर करत होतो. कुठं चुकलं असेल तर निश्चितपणे माफ करा. मी निवेदक अतुल क्षीरसागर, माझ्या स्वर मिलापच्या सर्व टीमकडून तुम्हा सर्व कोथरूडकरांना, पिंपरी चिंचवडकर म्हणून तो तुम्ही आम्हाला स्वीकारलात त्याबद्दल मनपूर्वक आभार, आणि तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभरात्री. पुन्हा भेटूया अशाच नयनरम सायंकाळी, पुन्हा याच ठिकाणी
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभ दिवाळी आणि शुभ रात्री.